नमो तस्स भगवतो वरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो वरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो वरहतो सम्मा सम्बुद्धस्स। साधु साधु साधु। दयेचे आग्रह, करुणेचे महासागर, विश्वाला शांती देणारे तथागत भगवान बुद्ध, तसेच त्यांचा सुविख्यात असणारा हा सद्धम्मावर आरूढ असणारा सदा पूजनीय श्रावक संघ, या तीनही रत्नाला माझे त्रिवार वंदन। तसेच माझे गुरुवर्य आचार्य उपाध्याय यांना सुद्धा माझे त्रिवार वंदन। भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या उपकाराचे ध्यान ठेवून सर्वांच्या प्रती मंगल मैत्री। आजचा दिवस वर्षावास पवारना उपोषित व्रत दिवस, अश्विन पौर्णिमा। 3 महिन्याचा कालावधी संपून गेला। अयं वस्सान कालो निठितं, वर्षावास काळ समाप्त झालेला आहे। आता वर्षावास काळ राहिला नाही। समापनाला पवारना दिवस म्हणतात, जो अश्विन पौर्णिमा, आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमेपर्यंत 3 महिन्याचा कालावधी वर्षाचा असतो। ती वर्षा घनघोर वर्षा येतो, कधी कमी पडतो। त्या कालावधीमध्ये भिक्षू बाहेर जाऊ शकत नाही, समाजात फिरू शकत नाही, चारिका करू शकत नाही, पात्रामध्ये पाणी पडतो, चिवर ओलं होतो। म्हणून भगवान बुद्धांनी उपासकांच्या मनामध्ये धम्माची पेरणी, बीजारोपण करण्याकरिता अनुमती दिलेली की भिक्खूंनो, 3 महिन्याची मी अनुमती देतो की तुम्ही उपासकांना धर्म वाटा। 3 महिने त्यांना शीलवान बनवा, त्यांना दुःखातून निघण्याचा मार्ग सांगा, सुख प्राप्त करण्याचा मार्ग सांगा, आणि ते या प्रकारे दुःखातून बाहेर निघण्यासाठी हा धम्म त्यांना मदत करेल आणि ते प्रयत्न करतील। या हेतूने 3 महिने एका जागेवर राहायला सांगितलं। वर्षावासात कुठेही जाता येत नाही उपसंपदित भिक्खूला। सामनेराने तर भिक्षूच्या सानिध्यात राहून एका जागेवर 5 वर्ष घालवायचे असते। त्याला समाजात फिरता येत नाही, परित्राण करता येत नाही, कोणतं दान स्वीकारता येत नाही। सामनेराला मनाई। सामनेर हा बालवाडीचा विद्यार्थी आहे, तो भिक्खू संघाचा सदस्य नसतो। म्हणून सामनेराकडून कोणतंही कार्य करून घेतलं जात नाही। गुरुसोबत जाणे आणि त्याला जे भोजन मिळते ते खाणे, आणि गुरुनं म्हणलं की उपदेश कर, ते प्रॅक्टिससाठी, शिकण्यासाठी, तर तो उपदेश करतो। अन्यथा त्याला समाजात फिरण्याची सामनेराला अजिबात अनुमती नाही। या प्रकारे उपसंपदित भिक्खू याचा वर्षावास असतो, सामनेराचा नसतो। सामनेराला भिक्खू संघात मोजल्या जात नाही, तो सदस्य नाही। तो केव्हाही घरी जाऊ शकते आणि लग्न करू शकते, त्याला अनुमती आहे। परंतु उपसंपदित भिक्खूला मात्र बंधन आहे, विनयाचं बंधन आहे की त्याला एकदा इथे आल्यावर वापस जाणे कठीण जातं, आणि जर गेला तर त्याच्या घरी जाण्यामुळे धम्म बदनाम होतो। कारण लोक विचार करतात की हा टिकला नाही, याचा अर्थ याच्यामध्ये दोष आहे, नाहीतर धम्मामध्ये दोष आहे, धम्मच गलत असेल म्हणून हा टिकला नाही, या प्रकारे लांछन लागतो। म्हणून धम्म तर अजिबात गलत नाही आहे, धम्म तर पवित्र आहे, धम्मामध्ये अजूनही बल आहे। पण धम्माचं आचरण करणारा व्यक्तीच त्या लायक नाही, तो करू शकत नाही, तो संयमित राहू शकत नाही। त्याच्यामुळे त्याने प्रवज्या त्यागलेली असते। या प्रकारे दोष धम्माला दिल्याच जात नाही, धम्म हा पवित्र आहे। जो धम्माचं आचरण करतो तो कुठेतरी कमी पडतो, म्हणून तो कमी आहे, परंतु धम्म कमजोर नाही आहे। अशा प्रकारे भगवंतांनी हा उपदेश 3 महिन्यामध्ये अनेक लोकांना
द्यायला सांगितलं आणि अवगत करायला सांगितलं की चूक काय आणि बरोबर काय, खरं काय आणि खोटं काय, साथ कुणाला द्यायची, भाग कुणीकडून घ्यायचा, सत्याच्या मार्गाने आपण गेलो पाहिजे हे शिकवले जाते. म्हणून 3 महिन्यामध्ये जीवन जगण्याची कला शिकवल्या जाते. शिलावर आरोढणे, त्यागमय जीवन जगणे, कंजूसपणाचा लोभाचा त्याग करणे आणि व्रतस्थ जीवन जगून आपल्या जीवनामध्ये सुखाची अभिवृद्धी करणे, बल वाढवणे यासाठी 3 महिने उपदेश केला जातो. म्हणून भिक्षू एका विहारात उपसंपदेत भिक्षू राहतो. ज्या भिक्षूची उपसंपदा झालेली आहे त्या भिक्षूला जर 10 वर्ष झाले तर थेरो म्हणतात, 20 वर्ष झाले तर महाथेरो म्हणतात. पण सामनेराची गिनती कोणत्या ह्याच्यात 5 वर्ष राहिला काय आणि 10 वर्ष राहिला काय, तो जोपर्यंत उपसंपदेत भिक्खू बनत नाही तोपर्यंत त्याला भिक्खू म्हणून स्वीकारला जात नाही. श्रामनेराला भिक्खू किंवा बनतेही म्हणल्या जात नाही. त्याला श्रमण श्रामनेर या शब्दाने म्हटल्या जाते. किंवा अरंत असेल तर श्रामनेर, जर अरंत असेल तर सत्पुरुष, पण भिक्खू नाही आणि भंतेही नाही. अरंत श्रामनेराला सुद्धा भंते किंवा भिक्खू म्हणल्या जात नाही. या प्रकारे आतापर्यंत आपण 3 महिन्यात शिकलो. आज आपण पाहूया की दानामुळे लाभ काय आहे. चूळ कम्म विभंग सुत्त. चूळ म्हणजे छोटं कर्म, त्याचा विभंग सुत्त हे आपण मध्यम निकायामधलं आहे. मनुष्य कर्म करतो तर कर्मावर पुरेच्या पुरे हे प्रवचन कर्मावर आधारित आहे. कोणत्या कर्मामुळे कोणता परिणाम येतो आणि कोणतं कर्म लाभदायक आहे, कोणतं हानिकारक आहे, कोणतं कर्म केल्याने आपल्याला सुगती आहे, दुर्गती आहे. या प्रकारे आपण आज कर्मावर जे भगवंतांनी आपली धम्मदेशना केलेली आहे ती आपण याचा अभ्यास करूया. मनुष्यानं हिना पापनितताय कोहेतो. भगवान बुद्धांनी म्हणलेलं आहे मनुष्य हीन आणि प्रणित म्हणजे चांगला होण्याचा हेतू काय. मनुष्य चांगला आणि हीन नीच, पापी आणि पुण्यवान याचा हेतू काय. मनुष्याला पुण्यवान होण्याचा आणि पापी होण्याचा हेतू काय. भगवान बुद्धांनी या सूत्रामध्ये शूद्र कर्म विभंग सूत्र म्हणजे छोटंसं कर्म याबद्दल दिलेलं आहे. मनुष्याची उच्च आणि नीच, हीनता आणि उत्तमता याचं कारण काय. मनुष्य उच्च पदावर आहे याचं कारण काय, हीन पदावर आहे याचं कारण काय, दिसाला सुंदर आहे याचं कारण काय, दिसाला कुरूप आहे याचं कारण काय, तो उच्च आहे आणि हा नीच आहे याचं कारण काय, हे भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे. आणि आनंद भंतेने हे भगवान बुद्धाच्या मुखातलं ऐकलेलं आहे. म्हणून म्हणतात एवं मे सूतं एकं समयं भगवा सावथियं विहरती जेतवने. भगवान बुद्ध जेव्हा श्रावस्तीमध्ये जेतवनामध्ये वास करत होते तेव्हा मी असे ऐकलेले आहे. कोण म्हणतो, आनंद भंते म्हणतात एवं मे सूतं, ऐसा मैंने सुना, असे मी ऐकले. श्रावस्तीमध्ये भगवान बुद्ध जेतवनामध्ये साधना करण्याच्या हेतूने राहत होते. त्यावेळेस त्या ठिकाणी एक तोदेय पुत्र मानवक, तोदेय पुत्र ज्याचं नाव होतं शुभ मानवक, तोदेय नावाच्या मानवकाचा पुत्र शुभ मानवक भगवान बुद्धाकडे आला. भगवान बुद्धाकडे येऊन वंदन केलं आणि येऊन एका बाजूला बसला. भगवंताला त्याने कुशल मंगल विचारलं. आणि केव्हा हा नियम आहे, गृहस्थाचा असो भिक्खूचा असो, जो कोणी दुरून आलेला आहे त्याला विचारलं पाहिजे. सकुशल तर आले ना, त्रास तर नाही झाला ना काही रस्त्यामध्ये. या प्रकारे विचारणा केली पाहिजे. किंवा दुरून येणाऱ्या व्यक्तीला या प्रकारे किंवा भिक्षू लोकांना विचारलं पाहिजे. त्याने कुशल मंगल विचारले आणि एका बाजूला बसला. एका बाजूला बसलेला तोदेय पुत्र शुभ मानवकाने भगवान बुद्धाला प्रश्न विचारला, भो गौतम, हे गौतम काय कारण आहे.
भगवान बुद्धाला त्याने विचारलं की भगवान, याचे कारण काय, याचा हेतू काय आहे की सर्व मानव आकार प्रकाराने समान आहे. मानव तर दिसायला समान आहे, आकाराने प्रकाराने रूपाने मानव दिसतो. समान असून सुद्धा त्यामध्ये आपसामध्ये हीन आणि उत्तमता दिसून पडते. कोणी हीन आहे तर कोणी उत्तम आहे. असं का? गौतम, या संसारामध्ये काही लोक अल्पायू आहे तर काही लोक दीर्घायू आहे. काही अर्ध्यातच मरण पावतात आणि काही दीर्घ आयुष्य जीवन जगतात, तर काही रोगी दिसतात तर कोणी निरोगी दिसतात. काही कुरूप दिसतात, काळे डोंबळे दिसतात, तर काही दिसायला सुंदर स्वरूप वर्णवान सुंदर दिसतात. तर काही कम शक्तिवाले आहे तर काही जास्त ताकदवाले शक्तिवाले हे दिसतात. तर काही असीम शक्तिवाले, भरपूर त्याच्याजवळ शक्ती आहे. काही भौतिक सुख साधनवाले, काही अल्प साधन आहे, त्याच्यात भोग्य वस्तू अल्प आहे, तर काही जवळ अमाप आहे, त्याला वापरता भरपूर राहते, त्याच्याजवळ काही ठेवायला जागा नाही. अशा प्रकारे अपरिमित आहे. सुख साधनाने भरपूर आहे. काही नीच कुळात उत्पन्न होतात तर काही उच्च कुळामध्ये उत्पन्न होताना दिसतात. तर काही मंदबुद्धी आहे तर काही अत्याधिक प्रज्ञावान आहे. हे गौतम, आकार प्रकाराने समान असताना सुद्धा काय कारण आहे, काय हेतू आहे की त्यामध्ये हीन आणि प्रणित उत्तम दिसतात. काही लोक हीन दिसतात, काही लोक उत्तम दिसतात. याचं कारण काय आहे? भगवान बुद्धाला त्याने विचारलं. तेव्हा भगवान बुद्ध त्याला सांगतात, मनुष्याची हीनता आणि उत्तमता स्वकर्माधीन. हीनता आणि उत्तमता कशावर आधारित सांगितली? स्वतःच्या कर्मावधीन आहे. या मानवकाला भगवान बुद्ध उपदेश देतात. प्राणी कर्मस्वक आहे. कर्म ज्यांचं धन आहे, कर्मच धन आहे. आपलं काय आहे? कर्म धन आहे. कर्मधन असते, कर्मस्वक आहे. कम्म दायादो, तो व्यक्ती कम्म सकोमी, कम्म दायादो, कम्म पटिसरनो, कम्म बंधू. भगवान बुद्धांनी सर्वात कर्मावर भर दिलेली आहे. आपलं कर्मामुळे पुढची योनी आहे. कर्माचा परिणाम आपण भोगणार आहोत. कर्माचे दायाद, कम्म सकोमी, कर्मच आपली पुढची योनी आहे. आपण नाही ठरवत की पुढची योनी मला कोणती भेटन, गध्याची का घोड्याची का सर्पाची का राजाची का देवताची. हे आपण नाही ठरवत. कोण ठरवणार? आपलं कर्म ठरवतो. म्हणून कम्म सकोमी, कर्मामुळे पुढची योनी. कम्म बंधू, आपला सखा बंधू माता पिता कोण आहे? कर्म आहे. कम्म स बंधू. कम्म पटिसरनो, कर्मच आपलं प्रतिशरण आहे. शरण जायचं असेल तर कोणाला जा? बाबा बुवाला, दगड धोंड्याला, कोणाला जाण्याची गरज नाही. कोणाला जा? आपल्या कर्माला शरण जा. जर कुशल कर्म केलं परिणाम काय येईल? कुशल येईल. आणि अकुशल केलं तर बस झालं. हात जोडायचे असेल तर कर्म करताना कुशल करा, बस झालं. कर्माला शरण गेलो. कुणाला शरण जायची गरज नाही. आणि परिणाम जो येणार आहे त्याच्यासाठी रडण्याची गरज नाही. कारण कुशल केलं ना, म्हणजे मी माझ्या कर्माला शरण गेलो तर काय देणार? एखाद्या देवाला दगडाला शरण गेल्यावर काय देणार? अपेक्षा करतो की यांनी मला सुख ठेवावं. करतो का? करतो, परंतु भेटते का? नाही. पण कर्म मात्र देते. कुशल कर्म केले तर परिणाम ताबडतोब कुशल देतो, सुखदायी देतो. म्हणून कर्माला शरण गेलं पाहिजे.
कर्माच्या सहाऱ्याने, कर्माचाच सहारा असतो. यं कम्मं करिष्यामि पुण्यं वा पापकं वा तत्सदायादो भविष्यामि ती. पुण्य करा की पाप कर्म करा, त्याचा परिणाम भविष्यामध्ये येणारच आहे. कुशल केलं तर पुण्याचा आणि अकुशल केलं तर पापाचा परिणाम. याला कोणी रोखू शकत नाही. कोणता देव नाही, बाबा नाही, बुवा नाही, महाराज नाही, साधू नाही, संत नाही. कोणा ताकद नाही आहे की आपल्या कर्माचं फळ कोणी रोखेल. म्हणून कोणाला शरण जाण्याची गरज नाही. स्वतःला शरण जा, स्वतःच्या कर्माला शरण जा. भगवान बुद्धांनी सरळ सांगितलं की तूच तुझा स्वामी आहे, दुसरा तुझा मालक या जगात किंवा तुला चालवणारा किंवा तुला चांगलं करणारा किंवा वाईट करणारा कोणीही नाही. तुझे कर्म ठरवतील तुझ्यासोबत चांगलं घडू द्यायचं आहे की वाईट घडू द्यायचं आहे. कर्म, म्हणून कर्मच आपला सहारा आहे. तसेच प्राण्यांचं कर्मच त्यांना हीनता किंवा उत्तमता मध्ये विभक्त करतो. हीनतेमध्ये किंवा उत्तमतेमध्ये कर्म त्याला विभक्त करत असतो, वाटत असतो. हे गौतम, मी आपल्या या संक्षिप्त या वचनाचं तात्पर्य ठीक समजलो नाही. तुम्ही जे मला सांगितलेलं आहे याचा अर्थ मला काही समजला नाही. तुम्हाला म्हणायचं काय, काय समजवायचं काय हे मला काय समजलं नाही. कोण म्हणतो तोदेय पुत्र शुभ मानव, भगवान बुद्धाला म्हणतो. हे मला समजलं नाही. चांगले होईल की गौतम तुम्ही काही विस्तारपूर्वक म्हणजे विश्लेषण करून जर मला ते सांगितलं तर आपल्या कथनाचा, या वचनाचा अर्थ आणि गांभीर्य मला लवकर लक्षात येईल. जर मला सांगितलं तर योग्य प्रकारे मी समजू शकेल. भगवान बुद्ध म्हणतात तर मानवाक ऐक, मानवाक ऐक, मी सांगतो माझ्या गोष्टीवर लक्ष दे, ध्यान ठेव. मला काय म्हणायचं आहे, मला काय बोलायचं आहे, तू शब्दावर लक्ष दे, मन लाव, मी तुला सांगतो. तेव्हा तो मानवक म्हणाला ठीक आहे. भगवान तोदेय पुत्र शुभ मानवकाने भगवान बुद्धाची गोष्ट ऐकून उत्तर दिले. तेव्हा भगवान बुद्ध म्हणाले इथे मानवक कोणी स्त्रिया पुरुष, पानाती पाती, रुद्र, क्रोधी, हत्येने रंगलेले हातवाला. कोणती स्त्री पुरुष कसे असतात? प्राण्यांची हत्या करणारे, हत्याने त्याचे हात रंगलेले आहे, रक्ताने माखलेले आहे, अशा प्रकारचे मारणे कापणे यामध्ये लागलेला राहतो. काही काही स्त्रिया पुरुष हत्या करण्यामध्ये, मारणे कापणे यामध्ये लागलेले असतात आणि सर्व प्राण्यांच्या प्रती निर्दयी असतात. त्याला दया येतच नाही. कोंबडे बकरे चराचर कापून खातात, दया येत नाही. सर्पांना दिसल्याबरोबर मारून टाकतात. मच्छर अंगावर बसला तरी तडकन त्याच्या कानपडात मारतात. त्याचा कानाचा तरी पता आहे का तुम्हाला? त्याच्या कानात लागल का म्हणून सीधा जीवानच चालला जाते तो. म्हणजे दयामाया काही नाही. या प्रकारे गृहीत आणि या प्रकारे प्राप्त कर्माच्या नुसार मरणाच्या नंतर असे लोक या कर्मामुळे मरणानंतर दुर्गतीमय नरकामध्ये उत्पन्न होतात. दुर्गतीमय नरक, निस्ती दुर्गती आहे, दुःखही दुःख आहे, अशा नरकामध्ये उत्पन्न होतात. जर कोणत्या कारणाने त्याचा नरकपात होऊ शकला नाही, एखादी कर्म आडवा आलं, पुण्यकर्म, तर तो नरकात नाही जाऊ शकला, नरकगतीला नाही पोहोचला, तर तो इथे मनुष्य योनीमध्ये जेव्हा येतो, जन्म घेतो, तेव्हा तो जिथे जिथे उत्पन्न होतो तिथे तिथे अल्प आयुवाला होतो. त्याचं आयुष्य कशामुळे कमी? त्याचे हात रंगलेले आहे दुसऱ्या प्राण्यांच्या हत्येमध्ये, म्हणून तो अर्ध्या याच्यात मरतो. आपल्याला काय वाटते, अरे अरे त्याला काय झालं, त्यानं काय पाहिलं, एवढ्या लवकर मेला. माहित आहे का त्यानं कोणते कर्म करून आला? बुद्ध या प्रकारे सांगतात कर्माचा परिणामच त्याला भेटतो. चाहे कोणी असो, गर्भातून येणारा असो, 4 दिवस वाचणारा असो, रांगता रांगता असो, चालता चालता असो, की किशोर वयातला असो की तारुण्यातला असो, परंतु मरतो. कशामुळे? कर्मामुळे.
कारण त्याचे हात पहिल्या जन्मामध्ये रक्ताने माखलेले आहे प्राणी मात्राच्या, त्याच्यामुळे तो जन्माला कदाचित आडवं कर्म आलं, नरकात नाही जाऊ शकला, आणि आडवं कर्म आलं एखादी पुण्याचं आणि मानवाकडे जन्म झाला तर त्याचं आयुष्य एकदम कमीवर येतो आणि तो अर्ध्या आयुष्यामध्ये मरण पावतो, अल्प आयुवाला असतो. मानव त्याचा पूर्व जन्मामध्ये प्राणी हत्या केल्यामुळे, निर्दयी असल्या कारणामुळे या वर्तमान काळामध्ये तो अल्प आयु म्हणून जन्माला आला. त्याच्या जन्माला येण्याचं कारण, अल्पायू होण्याचं कारण त्याचे अकुशल कर्म. हे त्याचे कर्म आयुषीन होण्याचे कर्म प्रधान कारण आहे. हे कारण त्याचं मुख्य आहे. तेव्हा भगवान बुद्ध पुन्हा म्हणतात, पुन्हा मानव इथे कोणी स्त्री किंवा पुरुष प्राण्याची हत्या सोडून त्याच्या दूर राहतो. स्त्री किंवा पुरुष प्राणी हत्या सोडून देतो, प्राणी हत्या करत नाही, त्याच्यापासून कोसो दूर राहतो. कोणावर दंड किंवा शस्त्र उचलत नाही, कोणत्याच प्राण्यावर दंडा किंवा शस्त्र उचलत नाही. सुगतिमय स्वर्ग लोकामध्ये उत्पन्न होत असतो. त्याचा जन्म कुठे आहे? सुगतिमय स्वर्ग लोकामध्ये. जर कोणत्या कारणाने तो स्वर्गामध्ये उत्पन्न होऊ शकला नाही तर या मनुष्य योनीमध्ये तो जिथे जिथे उत्पन्न होत असतो तिथे तिथे कशी आयु आहे त्याची? दीर्घायु, दीर्घ आयुष्य जन्माला येतो. कोण? प्राणी मात्रावर शस्त्र न उचलणारा, त्याची हत्या न करणारा, दीर्घ आयुष्य, पुरेपूर जीवन जगतो मरेपर्यंत. म्हातारा जर होईल तरी तो पूर्ण जीवन जगतो. मानव याचा पूर्व जन्मामध्ये प्राणी मात्राची त्यानं हत्या करण्यापासून विरत राहिला, अलग राहिला, दयाळू होता, म्हणून या जन्मामध्ये त्याला दीर्घायुष्य होण्यासाठी ते कर्म प्रधान ठरलं, मुख्य ठरलं. पुन्हा भगवान बुद्ध म्हणतात, नंतर मानव इथे कोणी स्त्री किंवा पुरुष हाताने किंवा एखाद्या दगडाने, दंड्याने किंवा शस्त्राने प्राण्यांना मारतो, परेशान करतो, अपमानित करतो, तो या गृहीत केलेल्या प्राप्त कर्माच्या नंतर या घरी जीवन जगत असताना त्याने जे कर्म केलेले आहे त्या कर्मामुळे मरण्याच्या नंतर, तो मेल्यानंतर, मरणानंतर एक तर तो नरक योनीमध्ये पडणार किंवा तो कोणत्या ना कोणत्या कारणामुळे मनुष्य योनीमध्ये जर उत्पन्न होऊ शकला, जर तो नरक योनीमध्ये जाऊ शकला नाही आणि कोणतं ना कोणतं पुण्यकर्म जागलं आणि त्या पुण्यकर्मामुळे मनुष्य योनीमध्ये आला तर तो या ठिकाणी जन्माला आल्यानंतर जिथे जिथे तो जन्म घेतो तिथे तिथे तो रोगी बनून येतो. आपण म्हणतो एवढा बिमार काऊन राहते, हा एवढा बिमार काऊन राहते, काय कारण आहे? यानं कोणत्या ना कोणत्या प्राण्याला ढेला मारला, दगड मारला, दंडा फेकून मारला. बरेच कुत्रे रस्त्याने चालतात, तुमचं काही बिघडवते का? दारावर आलं कुत्र, कशासाठी आलं, उद्देश काय आहे त्याचा? भूक लागली त्याला. प्रत्येक व्यक्ती भोजनावर, आहारावर निर्भर आहे. मग त्यालाही भूक लागली, ते मुख्य जनावर आहे, तोंडानं मागू शकत नाही. तर दारात आलं, गाय आली, कुत्रा आला, परंतु गायीला चारतो आणि कुत्र्याला दंडा मारतो. प्राणी ती एकच आहे, चतुष्पद आहे, चार पायाचे प्राणी आहे, मुख जनावर दोन्ही आहे. मग एकाला चारलं आणि दुसऱ्याला मारलं का? असं का? म्हणजे आपल्यामध्ये जे घृणित भावना आहे प्राण्यांविषयी, ते भावना आपल्याला पुढच्या जन्मामध्ये रोगी, जीवनभर रोगी, पडल्या पडून एक बिमारी नष्ट होत नाही तर दुसरी झाली, तिसरी झाली. हे कारण काय? मुक्या जनावरांना दिलेला त्रास, भयभीत करणे, दंडा घेऊन मागं धावणे, त्याला मारणे, लगड करणे, डुलं करणे, त्यानं काही बिघडवलं नाही बिचारानं. मुका आहे, त्याचा उद्देश आहे काही, त्याच्या पोटाला लागते भूक मिटवाला, त्याच्यासाठी ते दारादारावर फिरतात. एक तुकडा तर आपण टाकत नाही, परंतु एक दंडा मारल्याशिवाय राहत नाही. कुठली दया, कुठली माया, कुठला मानव? ज्याच्याजवळ दया माया नाही तो मानव कुठला? तो जनावरापेक्षाही बदतर आहे मानव जन्मामध्ये येऊन सुद्धा. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात, तो जिथे जिथे जन्मग्रहण करत असतो तो नाना तऱ्हेच्या व्याधीने पीडित असतो.
नाना तऱ्हेच्या बिमाऱ्या त्याला घेरल्या जातो आणि याला असंच काऊन हे करतो. या किंवा त्याच्या हाताने त्याने काय केलं, एखादी दगड किंवा दंड्याने किंवा शस्त्राने प्राण्याला एखाद्याने परेशान केलं नाही. त्याला आदत नाही आहे एखाद्या प्राण्याला मारण्याची, दया करतो, उलट प्रेम करतो एखादा व्यक्ती, तर तो कसा जन्माला येतो, तो पीडित जन्माला येत नाही, तो बिमार व्याधीने ग्रस्त होत नाही. हे त्याचं कारण आहे. त्याने केलेल्या कर्माचंच कारण त्याला जीवनभर बिमार ठेवतो. खाटेवरच्या खाटेवर लाव पैसा. इथून आपल्याला शिकता येते. आणि जसा रोगी दिसला नेहमी पडून राहणार, पटकन लक्षात येते, अरे पहिल्या जन्मात याने हे पाप कर्म केलं वाटते, म्हणून तर याची अवस्था ही आहे. लवकर लक्षात येते. धर्म समजायला वेळ नाही लागत. जेव्हा तुम्हाला हे प्रवचन तुमच्या कानावरून जातील तेव्हाच तुम्हाला धर्म कळेल आणि फरक कळेल की कोणत्या कर्माचा कोणता परिणाम. कोणाला विचारायला जायची गरज नाही, भविष्य पाहायची गरज नाही. समोरचा व्यक्ती कशामुळे बिमार आहे, कशामुळे नरकगती भोगतो, तुरंत त्याचा अंदाज आपल्याला इथं कळते. पण प्रवचन तर समजले पाहिजे, समजण्यासाठी वेळ तर दिला पाहिजे, क्रमिक ज्ञान तर आलं पाहिजे. ते करत नाही, त्यामुळे आपल्याला खऱ्या अर्थाने धम्म कळत नाही. मानव किंवा कोणी एखादी स्त्री पुरुष, त्या मानवला सांगतो, इथे एखादी स्त्री पुरुष प्राण्यांना हाताने किंवा एखाद्या दगडाने किंवा दंड्याने शस्त्राने कधीही परेशान किंवा अपमानित न करता तो या कर्माच्या प्रभावाने इथून मरणानंतर स्वर्गलोकामध्ये अल्पव्याधीवाला उत्पन्न होतो. त्याला कोणत्याही प्रकारची बिमारी होत नाही आणि झाली तर नैसर्गिक बिमाऱ्या होतो. पाऊस आला तर सर्दी होणार, ऊन लागली उन्हाळी लागणार, आग पेटणार, थंडी लागली तर थंडीचा ताप येणार. म्हणजे शरीरातले घटक जसा जसा ऋतू येतो त्या ऋतूनुसार शरीराचे घटक कमजोर होतात किंवा प्रभावित होतात. त्याच्यामुळे आपल्या शरीरात थंडी लागणे, उष्णता उत्पन्न होणे साहजिक आहे. ह्या ऋतूमुळे होणाऱ्या बिमाऱ्या आहे, ह्या कुणालाही होतात, भगवान बुद्धालाही होतात. याच्यात काही मोठी गोष्ट नाही. हे ऋतू बिमारी आहे. हवामानात बदल पडला की आपल्या शरीरात बदल पडते, कारण घटक बदलत राहतात. क्षणाक्षणाला परिवर्तन झालं या वायुमंडलामध्ये की आपल्या शरीरामध्ये परिवर्तन होते, कारण 4 घटकांनी या वायुमंडल भरलेलं आहे, 4 घटकांनी आपलं शरीर भरलेलं आहे. त्यामुळे आपल्या शरीरात या प्रकारे होत असतो. अल्पव्याधीवाला होऊन प्रधान हे कारण आहे. मानव इथे कोणी क्रोधी होऊन सर्व क्रोधाच्या कारणामुळे परेशान पाप कर्म करीत असतो, परेशानी उत्पन्न होत असतो. एखादा व्यक्ती क्रोधित झाल्यामुळे, त्याला जास्त क्रोध आल्यामुळे तो परेशानी उत्पन्न करत असतो. काही सांगतात आवेशमध्ये येत असतो. थोडीशी गोष्ट ऐकल्याबरोबर तडकन पिकल्या फोडासारखा फुटून येतो, पीप काढतो बाहेर. लवकर क्रोध, पटकन फुटला पिकला फोड, निघाला रन, त्याला आवरा लागते. म्हणून काही लोक या प्रकारे आवेशमध्ये येतात, तुरंत जेव्हाच्या तेव्हा उत्तर देतात, क्रोधित होऊन क्रोध करतो आणि मारायला धावतो. आला तर पाहूनच घेईन, तिला सोडतच नाही, मी तर सोडणारच नाही, काय करणार. या प्रकारे दुसऱ्यावर द्वेष व अविश्वास करू लागतो. त्यामुळे त्याच्या वागण्यामुळे त्याचा द्वेष करू लागतो किंवा त्याच्यावर अविश्वास राहते की हा कुठेतरी माझ्या बारेत काहीतरी बोलते, आता 4 चौकात बसलेला काहीतरी सांगते. अविश्वास पैदा होतो. एक तर द्वेष आहे आणि द्वेषी व्यक्तीवरच अविश्वास पैदा होतो. या प्रकारे तो त्या कर्मामुळे दुर्वर्ण जन्माला येतो. कशामुळे? सुंदर जन्माला येत नाही, गोरा येत नाही, काळा येते, डोंबडं येते. का? काय कारण? क्रोधामुळे. त्याला क्रोध कोणाचीही गोष्ट सहन होत नाही, तेव्हा तो क्रोधी असतो. त्या क्रोधामुळे जन्माला आल्यावर डोंबडं काळं जन्माला येते.
हे कारण. क्रोध, कुरूपता. का? कारण आपल्या शरीरातले जे हार्मोन्स आहे भाजल्या जातात, चमडी सकट भाजतात, जाळता त्याला उजळ होऊ देत नाही. त्यामुळे गर्भातल्या गर्भातच आपली ती क्रिया त्या कर्मामुळे होते आणि गर्भातून बाहेर निघताच काळं डोंगरं जन्माला येते. हे कारण आहे की आपण कर्म घेऊन सोबत आलो, म्हणून क्रोध घेऊन आलो, क्रोध. आणि आता जे आपल्याजवळ बी आहे इथे कसं आहे, वातावरण तसंच भेटणार आहे, इथे क्रोधित होणारच आहे. मग हे असे प्रवचन जेव्हा ऐकायला भेटते तेव्हा तो व्यक्ती काय करेल, हा जन्म ठीक झाला बा, गेला तो, आता नाही, आता तर मी ब्रेक लावणार. जे माहीत नव्हतं अज्ञानापोटी कदाचित त्या जन्मात घडलंही असेल, म्हणूनच बुद्ध सांगतात. मग आता बुद्धाने सांगितलेलं वचन जेव्हा माझ्या कानावर पडलं तर आता बिलकुल नाही, आता क्रोध येऊ देणार नाही. क्रोध आला की तडकन सजग. आता क्रोध आला कसं माहिती, काही त्याला रंगरूप आहे का? नाही आहे. एखाद्याला क्रोधाची सवय आहे, पटकन क्रोधित होणे, तो काय करेल, प्रवचन ऐकल्यावर काय करेल, तो आपल्या क्रोधावर संयम ठेवेल. कसा ठेवेल? आता त्याला संयम ठेवता येत नाही. जेव्हा घडली घटना तो क्रोधित होतो, चला आता क्रोधावर संयम ठेवा. आता एखादी त्यांना नौकर ठेवला आणि त्याला सांगितलं, काय जेव्हा जेव्हा मला क्रोध येईल ना तसं मला सजग करतो, मला थोडंसं सांगत जातो. तो पावली सांगत चालला, मला तुम्हाला क्रोध आला, बरोबर धन्यवाद. पुन्हा पुढे गेला, 2-4 लोक भेटले ज्यांनी पैसे नाही दिले त्याचे, पुन्हा क्रोध आला, तो झाला क्रोध, मला तुम्हाला क्रोध आला, बरोबर धन्यवाद. पुन्हा तिसऱ्या जागेवर गेला, क्रोधित झाला, मला क्रोध, समजते ना मला, तू सांगू राहिला का, मला समजत का? पुन्हा 4थ्या जागेवर गेला, पुन्हा क्रोध आला, म्हणजे मला क्रोध आला, 2 हाणते त्याच्या कानात पहिले. तू शिकवून राहिला मला समजत नाही क्रोध आला म्हणून. कशामुळे हाणल्या? क्रोधामुळेच हाणल्या. मग क्रोध आहे तो, क्रोधी व्यक्ती कुणाचं कधी ऐकत नसतो. म्हणून आत्मसंयम, क्रोधावर आत्मसंयम करताना 2 घटना आपल्यासोबत घडते. फक्त तेवढ्या जरी लक्षात ठेवल्यानं क्रोध आटोक्यात आणता येते. कोणत्या 2 घटना? जेव्हा आपल्याला क्रोध येते तेव्हा 2 घटना आपल्या शरीरावर ऑटोमॅटिक घडतात, कोणी देत नाही त्या कोणत्या? बस या 2 घटनेप्रती सजग राहिलं ना, जीवन सफल आहे. कोणत्या? हा बरोबर आहे वाटते. आता शेवटच्या दिनी तरी शिकले झाले, शेवटच्या दिवसापर्यंत आले, परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाले समजा ते. पण बरेचदा विचारलं मी, भाई किती वेळा विचारलं, सांगत कोणीच नाही. आज सांगितलं, हे पुणेकर साहेबांनी सांगितलं म्हणून सर्वांच्या कानावर जोरानं सांगितलं त्यांनी. अच्छा बरं ठीक आहे, उत्तीर्ण झाल्या तुम्ही परीक्षेमध्ये, उत्तीर्ण. या प्रकारे श्वासाची गती आणि हृदयाचे ठोके या 2 गोष्टीवर लक्ष ठेवलं की आपल्याला विकार जागलेला आहे हे मनाला समजवू शकतो. आणि 2 मिनिट आपण शांत राहिलो तर श्वासाची गती स्वाभाविक होते आणि हृदयाची धडकन ते स्वाभाविक होते. मग आता बोला समोरच्या सोबत, तुम्हाला क्रोध येणार नाही आणि तुमचं कर्मही घडणार नाही आणि परिणाम वाईटही येणार नाही. फक्त 2 गोष्टी, या 2 गोष्टीवर लक्ष ठेवलं आणि जीवनभर बस जीवन सफल आहे. काहीच करायला नाही लागत, पुढे जाऊन बसा नाही लागत, कोणाला हात जोडा नाही लागत, कोणाच्या समोर दिवा नाही लावा लागत, काहीच करायची गरज नाही. 2 गोष्टीवर चालता बोलता उठता बसता खाई ते साई ते संपजानकारी होती. सर्व प्रकारे जर जाणकारी असन, खाताना बसताना उठताना झोपताना चालताना, तर सजग आहे, बस जिंकले. जर कोणी क्रोध कोणाला येत नाही तर ते चांगले आहे, प्रासादिक सुंदर वर्णवाला होतो. ज्याला क्रोध येत नाही तो जन्माला येताना कसा येतो? जन्माला सुंदर कायावाला येतो, गोरा गोरा भरार सुंदर स्वरूप दिसायला. त्याला क्रोध नाही, पहिल्या जन्मात नाही आला आणि आताही नाही येत. आणि आता जर केला त्यानं क्रोध, हर गोष्टीला फुगवला
तर पुन्हा काही खरं नाही, पुन्हा तेच. या प्रकारे सुंदर वर्णमाला जन्माला येते. इथे डाह ईर्ष्या करणेवाला असेल तर ईर्ष्या प्रत्येक स्त्रीमध्ये ईर्ष्या आहे. एकामेकीविषयी मोठी करणार आहे माहीतच आहे, सामोर सामोरच करते, कधीपासून विहारात जायला लागली माहीतच आहे, कधीपासून तुले येते, कधीपासून अध्यक्ष बनली, कधीपासून करायला लागली. म्हणजे बऱ्याच जाग्यावर छोट्या छोट्या गोष्टीला धरून पुढंच बसते, माईकच घेते, छोट्या छोट्या. पण मी पण सुंदर म्हणेल, मी पण आम्ही एकसूत्रीपणा आणेल असं नाही, मी पण धावधाव काम करेल, तिच्यापेक्षाही चांगल्या करेल. बुद्ध काळामध्ये अशाच प्रकारे विशाखा माताने एक उपासिका, एका बुद्धाची उपासिका होती, ते अग्र श्राविका होती, तिने समोर जाऊन भगवान बुद्धाचं आसन सफा केलं, स्वच्छ केलं आणि चांगल्या प्रकारे त्याच्यावर पांढरं शुभ्र वस्त्र टाकलं, भगवान बुद्धाचं आसन बनवलं. आणि हिनं पाहिलं विशाखा मातानं, अरे हे कोण आहे, हे स्त्री कोण आहे, एवढी समोर समोर जाऊन करते, मला पण असंच करायचं आहे. केला संकल्प तिने. एका बुद्धाच्या वेळेस संकल्प केला की मला पण असंच बनायचं. मग विचारलं ही कोण आहे, तर अग्रसेविका आहे, महाउपासिका आहे, भिक्षू संघाचं करणारी आहे, सेविका आहे. अरे मला पण महाउपासिका बनायचं आहे. केला संकल्प, तिथल्या तिथे संकल्प केला आणि त्याच्या पूर्तीसाठी काय करा लागते म्हणून विचारणा केली. असं असं करा लागते, या मार्गाचं आचरण करा लागते, तेव्हा ते त्याग करा लागते, धनाचा त्याग. तर या जन्मामध्ये भगवान बुद्धाच्या वेळेस, सिद्धार्थ गौतम बुद्धाच्या वेळेस जन्माला आली तर तिने 8 वर मागून घेतले. जन्म भऱ्यासाठी मी भिक्षू संघाला भोजनदान देईल, चिवरदान देईल, दवाई दान देईल, सेवा करणाऱ्याला भोजनदान देईल, जाणाऱ्या येणाऱ्याला दान देईल, या प्रकारे भिक्षुनीला चिवरदान देईल, भोजनदान देईल. 8 वर मागून घेतले आणि आज इतिहासामध्ये महाउपासिका म्हणून तिला संबोधल्या जाते. बघा, त्या बुद्धाच्या काळात फक्त तिने दुरून पाहिलं की हे समोर समोर करणारी कोण आहे, म्हणजे हे बुद्धाची महाउपासिका आहे. त्याच्यावरून संकल्प केला. तसंच त्या उत्पल वर्णानं कमळाचं फूल, तिला कमळाच्या फुलासारखं शरीर मिळालं. भगवान बुद्धाला, पचक बुद्धाला वाहताना, बुद्धाला दान करताना कमळाच्या फुला असा माझा रंग हो, कमळाचं फूल निष्कलंकित आहे, असा माझा रंग हो, मी दान करत आहो. नीलकमल तिचा रंग आला, निळा निळा. बुद्धाची शिष्या होती ती उत्पल वर्णा. उत्पल म्हणजे कमळ, कमळा समान वर्ण आहे जिचा, वर्णा म्हणजे रंग, कमळा समान जिचा रंग आहे तिचं नाव आहे उत्पल वर्णा. संकल्प तुमचे कोणतेच संकल्प राहत नाही. दान द्यायचं म्हणजे द्यायचं, शीलपालन करायचं म्हणजे करायचं, उपवास करायचं म्हणजे करायचं, असं नाही जमत. संकल्प पाहिजे. प्रत्येक धर्मकार्याच्या पुण्यकर्माच्या मागे संकल्प पाहिजे. त्याच्याशिवाय मनुष्य सुगतीला जात नाही किंवा जे पाहिजे ते प्राप्त करू शकत नाही. म्हणून या प्रकारे आपण कोणत्याही प्रकारे ईर्ष्या करू नये, कोणत्याही स्त्रीची ईर्ष्या करू नये. दुसऱ्याला लाभ सत्कार किंवा सन्मान पाहून ईर्ष्या करू नये. हा विषय तर आपला मागत गेला, पण त्या ह्याच्यात कोणतं सूत्र होतं आता सांगा, कोणतं सूत्र होतं? कोण म्हणलं की भगवान मी पण पहिल्या जन्मामध्ये क्रोधी स्वभावाची होती म्हणून मी या जन्मात सावळी आहे. हा आहे ना. हा, मल्लिका सुत्तामध्ये गेलं ना की धनसंपत्ती का मिळाली नाही, काळा डोमडं शरीर का मिळालं, सुंदर का मिळालं नाही, भोग्य वस्तू का मिळाल्या नाही, नातेवाईक का मिळाले नाही, 4 प्रकारची संपत्ती, 4 प्रकारच्या स्त्रिया, गेला ना विषय. हां, लक्षात पाहिजे. त्याच्यामध्ये ईर्ष्येचा विषय आला ना. हा एकमेकीला पाहून ईर्ष्या करेल, द्वेष करेल तर ते जाळल्या भाजल्यासारखी कर्माच्या प्रभावाने. ईर्ष्या करणारी स्त्री कशी होते? जाळल्या भाजल्यासारखी. तिच्या कर्मामुळे जाळल्या भाजल्यासारखी होते म्हणते.
जाळल्या भाजल्यासारखी ती या कर्माच्या प्रभावाने अल्पशक्तीवाली होतो. ईर्ष्या करणाऱ्या स्त्रीला काय परिणाम आहे? शरीराने दुर्बल जन्माला येते, शक्तिवान येत नाही. विशाखा माता एवढी शक्तिमान होती. कशी शक्तिमान होती? असा हत्याच्या पोटात हात घालून जरी असं केलं तर वरतो उचलाची हत्याला. किती शक्ती आहे? एवढी शक्तिमान. एवढी शक्ती आहे कोणा? नाही. अजून आपला इतिहास झालाच नाही विशाखा मातावर. तुम्ही पाहान तर डोळ्यात पाणी येते आणि श्रद्धाही जागते, असं महिमन करावं म्हणून. अजून विषय जसे तसेच राहिले, दिवस निघून गेले. आणि असंच असते जीवनाचं पण असंच असते की आपलं जे करायचं आहे ते राहून जाते आणि दिवस हळूहळू जीवनातले निघून जाते आणि बरोबर आपण मरण्याच्या दारात उभं आहोत तेव्हा आठवते की हे केलं असतं तर बरं झालं असतं, हे केलं असतं तर बरं झालं असतं. असंच झालं आपलं. मरण्याच्या दारामध्ये चाललो मी आणि आता आठवते की तुम्हाला हे प्रवचन सांगितलं असतं ते प्रवचन सांगितलं. उद्याचं अजून 8 काय आहे? 16 स्वप्न बाकी आहे. 8च झाले. भविष्यवाणी भगवान बुद्धाची हे जे पाऊस येत आहे ना, हे सर्व काही येऊन राहिलं. भविष्यवाणी केलेली सत्य डोळ्यासमोर तेव्हा अजून ते सत्यच नाही उलगडा झाला. अजून 8च झाले. अजून तर बाकी भरपूर आहे. हे तर दानावर आता हा दिवस निघला म्हणून तुम्हाला दानावर एकही प्रवचन ऐकवलं नाही आतापर्यंत. तो ज्यावेळी ढोंड्याचा महिना आहे तेव्हा 4 महिन्याचा वर्षावास असते. लीप वर्ष म्हणतात त्याला, लीप वर्ष. या प्रकारे जे स्त्री कोणाची ईर्ष्या करत असेल तर ती जळल्या भाजल्यासारखं तिच्यामध्ये पूर्ण शक्तिहीन होते, दुर्बल जन्माला येते. अप्पे सख्ख अल्पशक्तीवाली जन्माला येत असतो. जरी कोणी विपुल शक्तीवाला महेसख्ख असेल तर ज्याच्यामध्ये ईर्ष्या नाही आहे, महान शक्तीवाला जन्माला येत असतो. इथे मानव जे कोणी स्त्री या पुरुष कोणत्या श्रमण किंवा ब्राह्मणाला अन्न देतो. एखादी स्त्री काय करते? एखाद्या श्रमणाला किंवा ब्राह्मणाला काय देते? भोजन दान करते. भोजन दान देणारी असते. एखादी स्त्री एखाद्या श्रमणा ब्राह्मणाला भोजनही देत नाही आणि पाणीही देत नाही. या प्रकारची स्त्री ना चिवरदान करत, वस्त्रदान करत, तिच्यामध्ये ते पुण्य नाही. त्याच्यामुळे अन्नही देत नाही, पाणी देत नाही आणि चिवरदानही करत नाही, वस्त्रदान करत नाही. किंवा सवारी गाडी घ्यायला किंवा कोणत्या गाडीवर बसवून कोणती मदत, सवारी म्हणजे वाहन घ्यायला मदत करत नाही. ना माला गंध विलेपन देत, ना माळा गंध सुगंधित द्रव्य देत नाही. ना प्रकाशयुक्त घर, ना कोणतं एखादी रूम दान करत रात्रभरासाठी विश्रामासाठी किंवा नेहमीसाठी भिक्षू निवास म्हणून रूम देत नाही. प्रकाश घर म्हणतात त्याला, प्रकाशयुक्त घर. ध्यान करासाठी, शीलपालन करासाठी ती आपली रूम किंवा एखादी भिक्षू निवास म्हणून बांधून देत नाही. ती या कृत्यामुळे, या कृत्याच्या प्रभावामुळे मरणानंतर ती अल्पभोग्य सामुग्रीवाली असते. तिला धन दौलत प्राप्तच होत नाही पुढच्या जन्मामध्ये, कंगाल. कारण तिने भिक्षूला ना अन्न दिलं, ना पाणी दिलं, ना चिवर दिलं, ना कोणत्या वाहनासाठी जाण्या येण्यासाठी खर्च दिला किंवा वाहन घेऊन दिलं किंवा कोणत्याही प्रकारे एखादी ध्यान साधना करायला रूम दिली, काहीही दिलं नाही. त्यामुळे ती पुढच्या जन्मामध्ये अल्पभोग्य सामुग्रीवाली उत्पन्न होते. तिच्याजवळ धन दौलत काहीच नसते, गरीब निर्धन असते, काही राहत नाही तिच्याजवळ. दिलं नाही तर का कुठून प्राप्त होणार? जी अन्न न देणे हे प्रधान आहे. हिच्या या कंगाल होण्याचे, हे दुर्बल होण्याचे
दारिद्र्यात जीवन जगण्याचं कारण काय आहे? अन्न, पेय, पाणी, वस्त्र, वाहन किंवा ध्यान करायला रूम न दिल्याच्या कारणामुळे तिला या जन्मात धन दौलत प्राप्त होत नाही, निर्धन राहते. तिच्या घरी आपल्या म्हणण्याच्या लायकीच्या वस्तू सुद्धा राहत नाही स्वतःच्या. यामुळे तिचं कारण काय आहे? मग दान न देणे हे कारण आहे. इथे कोणी मानव श्रमण ब्राह्मणाला अन्न पान दान देत असतो, तो वाहन देतो किंवा ध्यान करायला रूम देतो, या प्रभावाने तो सुगतीला जात असतो आणि उच्च कुळामध्ये जन्माला येऊन महाधनलाभी होत असतो. महान धनवाला, धनाची काही त्याला कमतरताच नाही, त्याच्या घरी धन दौलत भरपूर. या प्रकारे उच्च कुळामध्ये येऊन महाभोग धनवाला जन्माला येतो. तो कोणत्या? अभिवादनीयाला अभिवादन करतो. पुन्हा भगवान बुद्ध म्हणतात, मानव एखादी स्त्री किंवा पुरुष स्तब्ध म्हणजे अति गर्व करणे. काही स्त्रिया किंवा पुरुष कसे असतात? अति गर्व, धनाचं गर्व, रूपाचं गर्व, पदाचं गर्व, पैशाचं गर्व. या प्रकारे अति गर्ववाला अतिमानी असते. ते कोणत्याही वंदनीय किंवा अभिवादनीय पुरुषांना अभिवादन करत नाही आणि वंदनही करत नाही. येऊन चुपचाप बसते, ना हात जोडत, ना वंदामी म्हणत, ना वंदन करत, काहीही अभिवादन करत नाही, ना आदर सन्मान करत, ना आसन देत, ना आसन देण्यायोग्य आहे त्यांना आसन देत नाही. हे त्याला ना एखाद्यानं जर मार्ग विचारला रस्त्याबद्दल, हा मार्ग कुठे जाते, हा गाव किती दूर आहे, तर गावही मार्गही सांगत नाही. मार्गाबद्दल विचारल्यानंतर मार्ग सांगत नाही. ना सत्कारनीयाचा सत्कार करत, जे सत्कारास पात्र आहे त्याचा सत्कारही करत नाही. ना गुरुकार, गुरु म्हणून स्वीकारण्या लायक असणाऱ्याला गुरु म्हणून स्वीकारतही नाही, गौरव करत नाही. गौरवनीय कोणाचा आहे? जे माननीय, गौरव मान्यता असून मानत नाही, गौरव करीत नाही. माननीयाचा मान करत नाही, पूजनीयाची पूजा करत नाही. आम्हाला काही करायचं नाही, पूजेशी काही लेनदेन नाही, आम्हाला पूजा गिजा काही शिकवली नाही म्हणून आम्ही पूजेच्या भानगडीत काही पडत नाही. पूजनीय लोकांची पूजा सुद्धा करत नाही की आम्हाला पूजा सांगितलीच नाही म्हणून तो पूजनीय लोकांची पूजा करीत नाही. तो या कर्माच्या प्रभावामुळे नीच कुळामध्ये पैदा होतो. कारण उच्च कुळाच्या उच्चच्या क्षमतेच्या लोकांची आपण सन्मानच केला नाही. आपल्याला सन्मान मिळणार का? उच्च स्थान मिळणार का? उच्च मान मिळणार का? उच्च गौरव मिळणार का? नाही. कारण त्या व्यक्तीला उच्च कुळ मिळतच नाही, नीच कुळात पैदा होतो. नीच कुळ कोणता आहे? चांडाळांचं. चांडाळ लोक आहे ना, मुर्दे जाळणारे आहे, जंगलात राहणारे आहे, मशान घाटात राहणारे आहे, राखडीमध्ये सोनं शोधणारे, हे नीच कुळ. नीच कुळामध्ये पैदा होत असतो. हे कार्य त्याच्या नीच कुळामध्ये पैदा होण्याचं प्रधान कार्य आहे. कोणतं? त्याचं मुख्य कारण काय? पूजाच पूजनीयानं, पूजनीय लोकांची पूजा न करणे, वंदनीय लोकांचं वंदन न करणे, गौरवनीय लोकांचा गौरव न करणे, आदरणीय लोकांचा आदर न करणे, सन्माननीय लोकांचा सन्मान न करणे, वडीलधाऱ्याचा मान सन्मान न करणे. या कारणामुळे हे कारण आहे की तो नीच कुळामध्ये जन्म घेतो. इथे पुन्हा मानव जे कोणी स्त्री किंवा पुरुष स्तब्ध अतिमानी न होता, अभिमानी नाही, गर्विष्ठ नाहीये, तो या कार्यामुळे, या प्रभावामुळे उच्च कुळामध्ये जन्माला येतो. तो सर्वाचा मान सन्मान करतो, गौरवनीय व्यक्तीचा गौरव करतो. म्हणून म्हटलं गेलेलं आहे की काय करायचं? सगारवता धम्मे यथा भूतं
सगारवता धम्मे अपचित्ती यथा भूतं संगत चित्तिकारो उपासकस्य पतिरूपम. काय करायला पाहिजे त्याने? बुद्धाचा गौरव म्हणून सगारवता धम्मे, गौरव धम्माचा सन्मान, गौरव करणे. सगारवता धम्मे अपचित्ती यथा भूतं, संघाचा सन्मान करणे. उपासकस्य पतिरूपम, उपासकांसाठी योग्य आहे. बुद्धाचा गौरव करणे, धम्माचा सन्मान करणे, संघाचा आदर करणे हे उपासकांसाठी शोभनीय कार्य आहे. आणि आपण काय करतो? एखादी ओकटा असेल तर ओकट्याला बोलवतो, ओकट्याचा मार्गदर्शनाचा सन्मान करतो. आणि तो ओकटा काय करते? गुरुजनाचा सन्मान करत नाही, त्याला पूजनीय लोक आवडत नाही, त्याला आपला सन्मान आवडते की माझा सन्मान होता हे मलाच मानतात लोक आणि मी ज्याच्या गुरु आहो. त्याला पुन्हा अहंकार तयार होते. या प्रकारे वक्ते लोक सुद्धा त्या प्रकारचे करतात. हे त्याचा प्रधान कारण आहे. कोणतं कारण? की एखादी स्त्री मान अभिमानी नसते, त्यामुळे ते पूजनीय लोकांची पूजा करते, सन्मानीय लोकांची सन्मान करते, गौरवनीय लोकांचा गौरव करते. त्यामुळे ते योग्य कुळामध्ये जन्माला येतात. मानव इथे एखादी स्त्री किंवा पुरुष श्रमण ब्राह्मणाच्या जवळ जाऊन हे विचारत नाही, बनते आपला तुम्ही कुशल मंगल तर आहेत ना, विचारता का असं कधी? एखादी बंतेजी गेटच्या अंदर आले, बंतेजी कुशल मंगल तर आहे ना? श्रद्धानंद बंतेजीला आदत आहे किंवा कोणाला कोणत्याही बंतेला नेहमी विचारतात, बंते कुशल मंगल तर आहे ना? रस्त्यामध्ये काही त्रास तर नाही झाला? छान आहे हे विचारणे लाभकारी सांगितलं. इथे लिहूनच आहे या सूत्रामध्ये की ते या प्रकारे एखाद्या बंतेला तुम्ही कुशल मंगल तर आहात ना असे विचारत नाही. कोणी कोणते कष्ट तर नाही ना असंही विचारत नाही. तुम्हाला काही त्रास झाला का येताना रस्त्यामध्ये प्रवासामध्ये? त्रास तर नाही झाला ना? सुखरूप तर आले ना? हे पहिल्यांदा शब्द वापरले पाहिजे, सहानुभूतीचे आणि त्याचे दुःख कमी करण्याचे, थकवा कमी करण्याचे शब्द आहेत. तुमची काय सेवा करू? तुम्ही आले, प्रवासातून आले, आता मी काय सेवा करू शकतो? काय सेवा करू, काय नाही करू या प्रकारे तो विचारणा करीत नाही. काय केल्याने मला दीर्घ काळापर्यंत हितकारक राहील विचारत नाही. मी काय करू शकतो, तुम्हाला मदत काय करू शकतो, तुमची कोणती सेवा करू शकतो की ज्याने मला दीर्घ काळापर्यंत माझ्यासाठी हितकारक ठरेल, कल्याणकारक ठरेल, असं मी काय करू शकेल विचारत नाही. आपल्या हिताची गोष्ट नाही विचारत की तुमची सेवा केल्याने, तुम्हाला दान दिल्याने कोणत्या प्रकारे मला दीर्घायुष्यापर्यंत लाभदायक काय ठरेल, कोणतं कार्य करू मी, या प्रकारे विचारत नाही. अहितकारक होईल, दुःखापर्यंत घेऊन जाईल या सुखप्रद नेणार. काय केल्याने मला सुखाकडे जाता येईल आणि काय नाही केल्याने मला दुःखाकडे जाता येईल याबद्दल मला मार्गदर्शन करा. जे मला हितकारक वाटेल माझ्या हिताचं ते मी निश्चितच करणार आणि जे अहितकारक वाटेल ते सोडून देणार. म्हणून मी जे सेवा आवश्यक आहे तेच करणार, जे नाही ते नाही करणार. या प्रकारे तो विचारत नाही. तो या कार्याच्या दुष्प्रभावाने मरणानंतर तो नरक योनीमध्ये दुष्प्रज्ञ म्हणजे मंदबुद्धी जन्माला येतो. नरक योनी माणसातही आहे. हे मंदबुद्धी जन्माला येणे म्हणजे कोणती योनी आहे? नरक योनीच आहे. मानवातली नरक योनी आहे. म्हणजे या व्यक्तीला कितीही धर्म उपदेश करा त्याच्या कोण्या कामाचा नाही. मग नरकाचं जीवन जगत आहे. माणूस राहून फायदा काय? मंदबुद्धी आहे. हे होय नरक. जास्त जेवढं दुःख म्हणजे नरक. नरक योनीमध्ये दुष्प्रज्ञ म्हणजे मंदबुद्धी जन्माला येतो. त्याला कुठल्याही प्रकारचा लाभ होत नाही. जेवढे मंदबुद्धी आहे तेवढे नरकात जन्माला आलेले आहे. ते दुर्गतीचं हे भोगत आहे. त्याला या दुष्प्रज्ञतामुळे हे
दुष्प्रज्ञेतामध्ये याचं कारण काय आहे? दुष्प्रज्ञ मंदबुद्धी होण्याचं काय कारण आहे? काय केलं नाही त्याने? हा, जे सेवा करायला पाहिजे होती ते सेवा विचारली नाही, किंवा एखादी प्रवासात काय दुःख झालं हे विचारलं नाही. सकुशल तर तब्येत आहे ना, प्रवास तर सुखपूर्वक झाला ना, विचारलं नाही. त्याच्यामुळे तो प्रज्ञावान बनतच नाही, मंदबुद्धी जन्माला येतो. हे कारण आहे. म्हणून नेहमी काय करा, कोणतेही बनतेजी कुठलेही हो, बनतेजी सकुशल तर आले ना, कुशल मंगल तर आहे ना, काय प्रवासामध्ये त्रास तर झाला नाही ना. नेहमी या शब्दांचा वापर केल्यामुळे प्रज्ञावान बनते. एका याच्या मागे भगवान बुद्धांनी काय कारण सांगितले, याचं कारण हे, याचं कारण हे. किती म्हणजे गहन उपदेश आहे आणि किती आपल्यासाठी लाभदायक आहे. एक एक कारण जर जाणायला लागलो तर जीवनाचा खरा अर्थ पता लागते. आणि कुशल कोणतं करायला पाहिजे कोणतं नाही करायला पाहिजे आता पता लागते. झालं मानव जन्म सफल, पुन्हा काय पाहिजे. एवढं बारकाईनं भगवान बुद्धांनी धम्म समजावून सांगितलं आहे. हरेक याच्यामध्ये असं केल्यानं असं होते ना, असं नाही केलं असं होते. किती भगवान बुद्ध किती म्हणजे आपलं हित चाहत होते, किती कल्याण चाहत होते, की हरेक गोष्टीला सांगताना एक एक गोष्ट त्याचा लाभही सांगितला, हानी सांगितली. हे केल्याने हे होते, हे नाही केल्याने. किती भगवान बुद्ध बारकाईने उपदेश करतात आणि आपल्यासाठी एवढा मोठा धम्म दिला. प्रज्ञावान बनायचं आहे आपल्याला, तर या गोष्टी छोट्या छोट्या आहेत, संसारातल्या आहे, आपल्या परिवारामध्ये वापरण्यात येणारे आहे, समाजामध्ये. तरी पण आपल्या आठवणीत आहे का? आणि आठवणीत राहिले तरी वापरतो का? नाही. पण लाभ काय माहित नाही, त्याचं बेनिफिट. आता माहित झालं की बेनिफिट, अरे असं म्हणल्यानं असं प्राप्त होते का? मनुष्य सोडणार कशाला? आपल्या हिताची गोष्ट आहे तर कशाला सोडणार आहे? नुकसानाची असेल तर त्यागून देईल, नाही बा हे नाही करणार, पण फायद्याचीच आहे. म्हणून भगवान बुद्धांनी हर गोष्टीमध्ये दोन बाजू समजून सांगितलेल्या आहे. नुकसान कशाने होते आणि फायदा कशाने होते. आपल्या फायद्याचंच घ्यायला लागेल ना आपल्याला. जे निर्वाणाकडे नेणार आहे, जे दुर्गतीला नेणार आहे ते कसं घेणार आहे? घ्यायची आवश्यकता नाही. या प्रकारे तो व्यक्ती मंदबुद्धी उत्पन्न होण्याचं याचं कारण काय आहे, की त्याने कोण्याही बनतेला विचारलं नाही की तब्येत कशी आहे, कुशल मंगल आहे का, प्रवासात काही त्रास झाला का, विचारलं नाही. त्यामुळे त्याला ह्या मंदबुद्धी म्हणून जन्माला आला. मानव सर्व प्राणी आपल्या आपल्या केलेल्या कर्माच्या अधीन आहे. सर्व प्राणी कशामुळे परिणाम भोगतात? प्रत्येक जण आपल्या केलेल्या कर्माचा काय परिणाम भोगणारा आहे, अधीन आहे. व कर्माच्या वशमध्ये जाऊन तो त्या त्या रूपामध्ये जन्मतो आणि मरतो. कर्मामुळे तो त्या त्या रूपामध्ये जन्म घेतो आणि मरतो. या प्रकारे कर्मच प्राण्यांना हीन किंवा उत्तम बनवतो. म्हणून कर्म आपल्याला हीन किंवा उत्तम बनवत असतो. हीन किंवा उत्तम कोटीला विभाजन करतो, आपल्यामध्ये बदल करतो. या प्रकारे जसे उलट्या पात्राला सीधे केले आणि झाकलेल्या पात्राला खोलले, अंधारामध्ये दीपक जाळला, या प्रकारे आपल्याला भगवान बुद्धांनी उपदेश केलेला आहे. भगवान बुद्धाच्या वाणीचा तो शुभ मानव अभिनंदन करतो, सन्मान करतो की भगवान आज माझे डोळे खुललेले आहे. असं वाटते की उघडं मारलेल्या भांड्याला कोणीतरी सरळ करावं, झाकलेल्या भांड्याला कोणीतरी उघडं करावं, जो अंधकारामध्ये कोणीतरी प्रदीप जाळावा, भटकलेल्या मनुष्याला योग्य मार्ग दाखवावा आणि जो कमजोर अपंग मनुष्य आहे त्याला कोणीतरी सहारा द्यावा. या प्रकारे आज मला सहारा दिलेला आहे आणि आज मला अंधकारातून बाहेर काढलेलं आहे. आज माझं जे उघडं होतं भांडं सरळ केलेलं आहे आणि झाकण ठेवून होतं अज्ञानाचं ते खोललेलं आहे असं मला वाटते. म्हणून मला
मी 3 रत्नाला शरण जातो, या प्रकारे त्यांनी याचना केली। तर भगवान बुद्धांनी त्याला स्वीकार केलं। तर अशा प्रकारे भगवंतांनी कर्माचा परिणाम काय येतो आणि कोण कोणत्या कर्माचा परिणाम भोगतो आणि कर्माचा वालीदार कोण, तर आपणच आपल्या कर्माचा वालीदार आहोत। दुसऱ्या समोर जप तप काहीही करण्याची नवस करण्याची गरज पडत नाही। कोणताच या धर्तीवरचा देव ना बाबा ना बुवा ना महाराज आपलं भलं करू शकत नाही। आपलं कर्म जर योग्य असेल तर कोणाच्या बापाला भिण्याची गरज नाही आहे, कोण्या देवा धर्माला भिण्याची गरज नाही आहे, कोणी आपला बाल बाका करू शकत नाही। कर्म जर गंदे असेल तर निश्चितच आपल्याला अंदरचे कर्म आपल्याला भीती दाखवतो आणि परिणामही देतो, हे कारण आहे। म्हणून आपला जो भगवान आहे, आपला जो ही चाहणारा कोण आहे, आपलं कर्म आहे। कोणताही देव बाबा बुवा महाराज आपलं भलं करू शकत नाही। कोण करते, आपण केलेलं कर्मच आपलं भलं करत असतो। अशा प्रकारे आपण आज या कर्माचा सिद्धांत कसा आहे, कर्माचे परिणाम कोणत्या कारणाने आहे, आज आपण हे जाणलेलं आहे आणि यानुसार आपण जर आचरण केलं, लक्षात ठेवलं, निश्चितच तुमचं मंगल होईल आणि या पृथ्वी तलावर असणाऱ्या जीवजंतूंचं प्राणी मात्राचं मंगल हो, या प्रकारची मंगलाची कामना करतो आणि इथेच मी माझे उर्वरित शब्द थांबवतो। सुखी हो, मंगल हो, कल्याण हो। सर्व प्राणी मात्र चारही दिशेला असणारे देवतागणी पुण्यकर्म स्वीकार करो। या पुण्याच्या बलाने चारही दिशेतील देवतांना श्रद्धाशील श्रुत त्याग प्रज्ञा प्राप्त हो। बुद्धाच्या शास्त्रामध्ये उत्तम 4 आर्य सत्य साक्षात करण्याचे भाग्य मिळो। सबीतियो विभज्यन्तु सर्वरोगो विनाशतु माते भवन्तरायो सुखी दीर्घायुको भव। आयु आरोग्य संपत्ति सर्ग संपत्तिमेव च ततो निब्बान संपत्ति विनाते समीजतो। सुखी हो, सर्वांचे मंगल हो। आज केलेले पुण्यकर्म कल्याण मित्र बनून तुमच्या सोबत राहा आणि दुःखातून मुक्तीकरिता मदत करो। बुद्ध धर्म संघाची अनुकंपा हो। सुखी हो, निरोगी हो, अभैरी हो। सुखी हो।